मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार नारायण राणेंची नाराजी दूर करण्यात यश आले। काल रात्री दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर 1 तास चर्चा झाली। या भेटीत नारायण राणे यांना लोकसभेच्या निवडणुकीनंतर केंद्रामध्ये मंत्रिपद देण्याचं आश्वासन देण्यात आलंय। तसंच राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राज्यात लोकसभेच्या 3 जागा स्वबळावर लढवणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, माढा आणि औरंगाबाद मतदारसंघावर स्वाभिमान पक्षानं दावा केलाय। त्याला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील मिळालाय। नारायण राणे आणि भाजपा यांच्यात काय समझोता झाला ते आपण पाहूया। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेच्या 3 जागा लढवणार आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, माढा आणि औरंगाबाद मतदारसंघावर दावा आहे। भाजपा सरकार सत्तेत आल्यास राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाणार आहे। नारायण राणेंची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलंय। रत्नागिरी, सिंधुदुर्गातून निलेश राणे, माढा मतदारसंघातून संतोष पाटील यांना उमेदवाराची शक्यता, तर औरंगाबादमध्ये उमेदवाराचा शोध सुरू आहे। राणेंची समजूत घालण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलंय। राणे यांच्या पक्षाचे उमेदवार भाजपाच्या चिन्हावर, शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात राणे यांचा उमेदवार असेल। भाजपाला मित्रपक्ष म्हणून संपूर्ण सहकार्य करणार। विधानसभेसाठी काही जागांची राणे यांची मागणी आहे। राणे यांच्या पक्षाला विधानसभेतील जागा देण्यास भाजपा तयार आहे।